नमस्कार, मी ऋतुजा. आज आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट 1.2साठी लागणारे बेसिक गोष्टी ज्या आपल्याला लागणार आहेत. त्यातली फर्स्ट गोष्ट आहे आपल्याला लागणार आहे BPT थेरम. आज आपण त्या थेरमचं प्रूफसुद्धा बघणार आहे, जे खूप इम्पॉर्टंट आहे, जे आपल्या बोर्ड्सलासुद्धा प्रूफ करायला येतं. सेकंड आहे कॉन्व्हर्स ऑफ BPT. याचं प्रूफ नाही आहे, पण स्टेटमेंट आपण खूप एक्झाम्पल्समध्ये यूज करतो. तिसरं आहे प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर. नंतर आहे कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. अँड लास्ट वन इज प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन. या 5 गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये आज कवर करणार आहे. ठीक आहे, चला जाऊया फर्स्ट थेरम BPT, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरमकडं. बघा इकडं BPT थेरम जो पुस्तकात दिलेला आहे तो मी इकडं दिलेला आहे. BPT थेरमचं स्टेटमेंट आहे पहिल्यांदा, इफ अ लाईन पॅरलल टू अ साईड ऑफ अ ट्रायंगल इंटरसेक्ट द रिमेनिंग साइड्स in 2 distinct points, then the line divide the sides in the same proportion. याचा अर्थ काय तुम्हाला समजून सांगते. लेटस अजून आपल्याला ट्रायंगल आहे. ठीक आहे, ट्रायंगल लाईक काढला सुद्धा ट्रायंगल आपण काढला. ट्रायंगल कोणता? ट्रायंगल ABC एक ट्रायंगल काढला आहे. ओके, नंतर काय सांगितलं त्यांनी, ट्रायंगलच्या कोणत्याही एका साईडला आपण काय काढले, एक पॅरलल लाईन काढली. इथं दिसेल तुम्हाला मी BCला एक पॅरलल लाईन काढली, तिचं नाव आहे लाईन L म्हणजे PQ. तर ही लाईन L इंटरसेक्ट करते ABला P या पॉईंटमध्ये आणि ACला Q या पॉईंटमध्ये. जर असं असेल तर आपला BPT काय सांगतो बघा, एकदा परत सांगते. BPT थेरम सांगतो, इफ वी हॅव अ वन ट्रायंगल, आपल्याला एक ट्रायंगल आहे. ट्रायंगलच्या कोणत्याही एका साईडला आपण एक पॅरलल लाईन काढली आहे. ती पॅरलल लाईन अदर साईड्सला कोणत्याही 2 डिस्टिंक्ट पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते, तर द रेशो the ratio AP upon PB is equal to the ratio AQ upon QC. म्हणजे these line L divide the other 2 sides in the same ratio असं जे मिनिंग आहे. ठीक आहे, आणि हे कुठल्याही ट्रायंगलसाठी होऊ शकतं. फॉर एक्झाम्पल मी रँडमली असं एक ट्रायंगल काढला आहे. ठीक आहे, आणि मी इकडं एक लाईन काढली आहे, जी लाईन समजा ट्रायंगल आहे वेगळं PQR, आणि लाईन काढले मी AB, आणि ती लाईन काढली मी AB पॅरलल कोणाला काढले, तर PQला. तर या केसमध्ये BPT थेरम काय सांगेल, तर तो असं सांगेल, द रेशो PA अपॉन AQ इज इक्वल टू द रेशो PB अपॉन BR. पण कधी होईल हे, जर AB पॅरलल टू QR असेल तर रेशो होऊन जाईल PA अपॉन AQ इज इक्वल टू PB अपॉन BR. हा आहे BPT थेरम. ठीक आहे, जाऊयात आपण याच्या प्रूफकडं. बघूया प्रूफमध्ये काय दिलं आपल्याला. ठीक आहे, मी पुस्तकातलंच प्रूफ तुम्हाला एक्सप्लेन करून सांगते. याच्यामध्ये काही गोष्ट असेल ते पूर्ण समजून जाते. ठीक आहे, कधीही तुम्हाला थेरम लिहायचा असेल तर नेहमी पहिले तर तुम्ही थेरमचं स्टेटमेंट लिहाल. स्टेटमेंट दिलं असेल कधी कधी क्वेश्चनमध्ये, कधी कधी दिलं नसेल, त्यामुळे स्टेटमेंट पण तुम्हाला लर्न करायला लागणार आहे. मे बी क्वेश्चन असा येऊ शकतो, स्टेट अँड प्रूफ BPT थेरम. म्हणजे तुम्ही स्टेट पण करा, म्हणजे स्टेटमेंट पण लिहा आणि प्रूफ पण करा BPT थेरम, असा अर्थ असतो. ठीक आहे, नेक्स्ट आहे गिवन. तुम्हाला गिवन लिहायला लागणार आहे. नंतर तुम्हाला प्रूफ काय करायचं ते लिहायला लागणार आहे. नंतर कन्स्ट्रक्शन करायचं आहे, आणि नंतर प्रूफ. कन्स्ट्रक्शन ऑप्शनल असतं, काही क्वेश्चन लागतं, काही थेरम्सला लागतं, काही थेरम्सला नाही लागत कधी कधी. ठीक आहे, नेहमी ह्या 5 गोष्टी तुम्हाला लिहायच्यात कंपल्सरी. स्टेटमेंट आपण क्लिअर करून टाकलं आहे. आता जाऊया आपण गिवनकडे. ठीक आहे, गिवनमध्ये तुम्हाला डायग्राममध्ये जे दिसते ते तुम्हाला एक्सप्लेन करून सांगायचं. काय लिहिलं बघायचं गिवनमध्ये, दिले मी इन ट्रायंगल ABC. हा दिसतो ट्रायंगल ABC. लाईन L पॅरलल टू BC, लाईन L पॅरलल टू BC दिसते, ते गिवनमध्ये दिली आहे. अँड दिस लाईन L इंटरसेक्ट AB अँड AC. दिस लाईन L इंटरसेक्ट AB ॲट P अँड AC ॲट Q. हे लिहिले. हे गिवनमध्ये जे मला डायग्राममध्ये ते मी लिहून टाकलं. ठीक आहे, आता BPT थेरमचा रेशो मला प्रूफ करून दाखवायचा आहे. म्हणजेच कोणता रेशो मला प्रूफ करायचा आहे, तर AP अपॉन PB, AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC, म्हणजेच AQ अपॉन QC हे मला प्रूफ करून दाखवायचं आहे. ठीक आहे, तर याच्यासाठी हे जे मी डॉटेड लाईन्स काढलेत हे म्हणजे आहे आपलं कन्स्ट्रक्शन. तर मला या कन्स्ट्रक्शनमध्ये काय, मला प्रूफ करण्यासाठी या 2 लाईनची गरज पडली आहे. तर मी काय केलं आहे, कन्स्ट्रक्शन जॉईंट पॉईंट्स P and C किंवा ड्रॉ सेगमेंट P ड्रॉ सेगमेंट ड्रॉ केली, आणि इकडं BQ एक सेगमेंट ड्रॉ केली. अशा 2 सेगमेंट्स मी इकडे ड्रॉ केलेल्या आहेत. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपण जाऊया कशाकडे, प्रूफकडं. ठीक आहे, आता प्रूफ एकदम इम्पॉर्टंट आहे, समजून घेतलं साठी जाईल. ठीक आहे,
बघा काय सांगितलं आहे, लेट अस अज्युम की 2 ट्रायंगल तुम्ही अज्युम करा. कोणते 2 ट्रायंगल? मी त्याला 2 ट्रायंगलचा डार्क करेन, तर लक्षात येऊन जाईल. फर्स्ट ट्रायंगल इज APQ. APQ दुसरं एक ट्रायंगल APQ काढलं आहे. अदर ट्रायंगल इज PQB. असं ट्रायंगल अज्युम करायचं नाव आहे PQB. जसं तुम्हाला PQB ट्रायंगल अज्युम केलं. मी त्याला ग्रीनने डिनोट केलेलं आहे. एक आहे आपल्याकडं येलो कलर, एक आहे आपल्याकडं ग्रीन कलर. ठीक आहे, तर बघा काय सांगितलं याच्यामध्ये. आता बघा याच्यामध्ये 2 ट्रायंगल्स हॅव इक्वल हाईट. ते म्हणतात की 2 ट्रायंगलची हाईट इक्वल आहे. कसं काय ते सांगतो, नीट लक्ष द्या. जर मी AP साठी मी असं म्हणलं की AP AP इज द बेस. AP जर बेस असेल तर मला APवर अशी परपेंडिक्युलर लाईन काढायला लागेल. ती होऊन जाईल ट्रायंगलच्या हाईटला. समजा आपण आत्ता सध्या मी M म्हणते, अजून करा. तर ही हाईट होऊन जाईल कोणाची? ट्रायंगल APQची. कधी? जर बेस मी AP म्हणला तर. ठीक आहे, सेम टू सेम आता ग्रीन कलर ट्रायंगल बघा. त्या ट्रायंगलमध्ये बेस जर मी BP म्हणलं, बेस जर BP असेल तर मला एकशे परपेंडिक्युलर लाईन काढायला लागेल इथून अशी. ठीक आहे, पण ती मी ऑलरेडीच काढली आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे एका पॉईंटमधून आपण ट्रायंगलला आपण एकच परपेंडिक्युलर लाईन काढू शकतो. ठीक आहे, एकच. ठीक आहे, मग इथं मी सध्या क्यूमधून ऑलरेडी एक परपेंडिक्युलर लाईन काढली आहे. ठीक आहे, म्हणजेच ही QM तुम्हाला दिसेल. हे QM ही हाईट येल्लो ट्रायंगलची सुद्धा आहे आणि ग्रीन ट्रायंगलसुद्धा आहे. कारण मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितले, जर आपल्याकडं असं एक ऑप्ट्यूस अँगल ट्रायंगल असेल आणि जर मी हा बेस अज्युम केला, ठीक आहे, जर मी हा बेस अज्युम केला तर ट्रायंगलची हाईट ट्रायंगलची असं बाहेर येत असते. ठीक आहे, मग इथंसुद्धा काय होणार आहे तर QM जी दिसते तुम्हाला इथं पिंक कलरने काढलेली, ती हाईट होईल दोन्ही ट्रायंगलची. म्हणून ते म्हणतात की 2 ट्रायंगल्स हॅव इक्वल हाईट. 2 ट्रायंगलची हाईट जर इक्वल आहे तर आपण काय म्हणणार आहे, रेशो कोणाला प्रोपोर्शनल असतो? त्यांच्या बेसिसला. हे आपण शिकलो आहे. मग जर हाईट इक्वल आहे तर रेशो असतो प्रोपोर्शनल टू बेसिस. एक्झरसाइजमध्ये बघितलं 1.1मध्ये. तर मी बेस लिहिला. पहिल्याचा बेस AP आणि सेकंडचा बेस BP लिहून टाकलं. AP इज इक्वल टू BP. ठीक आहे, सिमिलरली आता मी काय केलं, मी ट्रायंगल कोणते अज्युम केले बघा. बघा मी कोणते ट्रायंगल अज्युम केलं. ट्रायंगल आहेत आपल्याकडं APQ येलो कलरने काढला आणि दुसरा आहे PQC. या ट्रायंगलमध्ये तुम्हाला काय दिसेल बघा, या ट्रायंगलमध्ये APQचा बेस जर मी AQ अज्युम केला, AQ जर बेस असेल तर मला हाईट P अशी काढावं लागेल. विथ PN म्हणूया. ठीक आहे, सिमिलरली ग्रीन कलर जो ऑप्टूस अँगल ट्रायंगल आहे ती PN ही हाईट या ग्रीन कलरच्या ट्रायंगलची सुद्धा होणार आहे. म्हणजे जसं मी लेफ्ट साईडला म्हणलं तसं सिमिलरली राईट साईडला दोघांची हाईट कशी असणार आहे? इक्वल. आणि जर हाईट सेम असेल तर रेशो येईल बेसिसचा. बेस येऊन जाईल AQ/QC. लिहून टाकलं AQ/QC. हे तुम्हाला कळलं. 2 रेशो कसे काढलेत मी, तर दोघांची हाईट इक्वल आहे आणि तर रेशोला त्यांचा बेसिस आहे. ठीक आहे, आता गेलो आपण पुढं गेल्यानंतर असं कळलं. आता मी नेक्स्ट अजून 2 ट्रायंगल वेगळे अज्युम केले. कोणते ट्रायंगल अज्युम केलेत बघा. आता बघ दिसले 2 ट्रायंगल मी अज्युम केलेत. एक येलो कलरचा PQB आणि PQC. आता ह्या 2 ट्रायंगलसाठी बघा काय कसं मी 2 ट्रायंगलचा बेस तुम्हाला कॉमन दिसेल बघा. PQ कॉमन बेस आहे. या एकाच बेसवर हा ट्रायंगलसुद्धा काढला आहे आणि याच बेसवर इकडचा ट्रायंगलसुद्धा काढलेला आहे. त्यामुळे दोघांचा बेस सेम आहे. बेस सेम तर आहेच आहे. आता जसं आपण फर्स्ट एक्झरसाइज बघितलं, जर 2 लाईन्स माझ्याकडे पॅरलल असतील त्यांची हाईट मी इथं मोजली काय किंवा इथं मोजली काय, दोन्ही काय असतं? सेम असतं. तर मग आता इथं तुम्हाला दिसेल की या क्वेश्चनमध्ये मी समजा हाईट काढले 2 ट्रायंगलसाठी. फर्स्ट ट्रायंगलची हाईट अशी कुठंतरी या साईडला येऊन जाईल. ठीक आहे, सेकंड ट्रायंगलची हाईट कुठंतरी या साईडला येऊन जाईल. बरोबर आहे का? आणि आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की ही लाईन आणि ही लाईन एकमेकांना पॅरलल आहे. म्हणजे जर मी इथली हाईट मोजली का आणि इथली हाईट मोजली का सेमच राहणार आहे, ही हाईट आणि ही हाईट. मग मला याच्यावरून असं कळलं की 2 ट्रायंगलचा बेस पण कॉमन आहे. बरं का, 2 ट्रायंगलचा बेस पण कॉमन आहे आणि दोघांची हाईट जरी काढली तरी ती हाईट पण काय येते? सेम येते. मग जर आपण शिकलो मगाशीच, जर दोघांचा बेस पण सेम आहे आणि हाईट पण सेम आहे तर त्या 2 ट्रायंगलचा एरिया सेम असतो. इथे लिहिलं मी दोघांचा बेस पण सेम, हाईट पण सेम, 2 ट्रायंगलचा एरिया सेम. आता हे मी का केलं तर बघा, फर्स्ट आणि सेकंड क्वेश्चनमध्ये बघा, सेकंड इक्वेशनमध्ये बघा, मला प्रूफ करायचे AP/PB आले AP/PB. मला प्रूफ करायचे AQ/QC आले AQ/QC. पण हे 2 सेपरेट आलेत. मला हे दोघं इक्वल पाहिजेत.
मग हे दोघं इक्वल कधी होतील, जर हे दोघं इक्वल झाले, म्हणजे दोघांची लेफ्ट हँड साईड इक्वल झाली तर राईट हँड साईड आपोआप इक्वल होऊन जाईल. ठीक आहे. आता लेफ्ट हँड साईड इक्वल आणण्यासाठी बघा, ऑलरेडी न्यूमरेटर सेम आहे, ए पी क्यू सेमच आहे. डिनॉमिनेटर बघितलं तर तो आहे पी क्यू बी आणि पी क्यू सी, फक्त पी क्यू बी आणि पी क्यू सीचा फरक आहे. तर मला इथे दिसलं की अरे मी इथं प्रूफ केलं की दोन ट्रायंगलचा बेस पण सेम आहे, हाईट पण सेम आहे, त्याचा एरिया पण सेम आहे. मग मला असं कळलं की अरे ए पी क्यू आधीच सेम आहे आणि पी क्यू सी आत्ता सेम झाल्या, आता बेस सेम हाईट सेम असल्यामुळं. मग फ्रॉम 1, 2 and 3 दोघांची लेफ्ट हँड साईड सेम झाली, आणि जर लेफ्ट हँड साईड सेम आहे तर आपोआप राईट हँड साईड पण काय होऊन जाईल, आपली सेम होऊन जाईल. आणि दिस इज आर PPT थिअरम, जो आपला प्रूफ करायचा होता. ठीक आहे. त्यासाठी आपण काय करायचं, शॉर्ट सांगते एकदा. आपण 3 पेअर अजून गेला ट्रायंगलचं. ठीक आहे. त्यातल्या फर्स्ट 2 पेअर्समध्ये 2 ट्रायंगलची हाईट इक्वल होते. ठीक आहे. आणि थर्ड पेअरमध्ये सगळं सेम होतं, बेस सेम, हाईट सेम. ठीक आहे. तुम्ही एकदा दोनदा काय करून बघाल, न बघता याचा प्रूफ म्हणजे अगदी गिवन, टू प्रूफ, कन्स्ट्रक्शन प्रूफ हे बघा आधी, पूर्ण व्यवस्थित बघा आणि मग न बघता लिहायचा प्रयत्न कराल तुम्ही. आणि हे प्रूफ, हे थिअरम पेपरला येतं, नेहमी येतं, त्यामुळे सांगते एकदा व्यवस्थित तुम्ही हे करून बघाल. ठीक आहे. आता बघूया नेक्स्ट आपण बघणार याचा कॉन्व्हर्स. बघा, कॉन्व्हर्स ऑफ BPT काय सांगतं. समजा आपल्याकडे ट्रायंगलचं नाव आहे ट्रायंगल ABC, मी काढल्यावर. ठीक आहे. ट्रायंगल ABC आहे, ही अशीच एक लाईन आहे, मला माहीत नाही ती पॅरल आहे नाही आपल्याला माहीत नाही आहे, पण आपल्याला एक ॲडिशनल गोष्ट माहिती आहे. ह्या ट्रायंगलमध्ये, या ट्रायंगल ABCमध्ये ह्याचे 2 तुकडे आहेत. कोणते कोणते, AP/PB आणि AQ/QC ऑलरेडी सेम आहेत. ठीक आहे. म्हणजे ट्रायंगल ABCमध्ये ऑलरेडी मला माहिती आहे की लेफ्ट हँड साईडचा रेशो AP/PB इज इक्वल टू AQ/QC ऑलरेडी सेम आहेत. जर दोन्ही साईडचे रेशो सेम असतील तर आपण असं म्हणू शकतो, देन द कॉन्व्हर्स ऑफ BPT सेज दॅट, तर तो असं म्हणतो की जर दोन्ही रेशो सेम आले देन वी कॅन से दॅट लाईन PQ इज पॅरलल टू सेगमेंट BC. आता बघा BPT आणि याच्यामध्ये काय फरक आहे, मेन फरक ते सांगते बघा, तुमच्या लक्षात येऊन जाईल. BPTमध्ये सांगते बघा, BPT आणि कॉन्व्हर्स ऑफ BPTमध्ये काय फरक आहे. ठीक आहे. त्याचा कॉन्व्हर्स बघा महत्त्वाचं आहे हे. BPTमध्ये आपल्याला इथं गिवन असतं काही गोष्टी आणि काही गोष्टी आपण प्रूफ करतो. ठीक आहे. BPTमध्ये एक ट्रायंगल आहे. ठीक आहे. ट्रायंगलचं नाव आहे समजा काहीतरी ABC आणि इकडे लाईन काढली मी P आणि Q. BPTमध्ये ऑलरेडी मला ती लाईन PQ ही पॅरलल माहीत असते BCला. BPTमध्ये मला माहिती आहे लाईन पॅरलल आहे, तर मी असं म्हणते की AP/PB इज इक्वल टू AQ/QC रेशो सेम आहे. ठीक आहे. तसं कॉन्व्हर्स ऑफ BPTला काय होतं, मग परत एक ट्रायंगल आहे, त्याचं नाव आहे PQR, एक लाईन काढले मी AB. तर कॉन्स म्हणतो की कॉन्व्हर्सला गिवनमध्ये माहिती आहे की दोन्ही साईडचे रेशो सेम आहेत. म्हणजे इकडं मला आधीच माहिती आहे की PA/AQ इज इक्वल टू PB/BR ऑलरेडी आहे. जर असं असेल तर मी काय प्रूफ करेन, तर मी असं म्हणेल की जर रेशो सेम आला तर मी म्हणेल की सेगमेंट AB इज पॅरलल टू सेगमेंट QR. म्हणजे लक्षात येईल फरक, अगदी साफ लक्षात येईल तुमच्या की कॉन्व्हर्स का म्हणतो आपण याला. ठीक आहे. बघा अगदीच एकमेकाच्या उलटे, इथं काय पॅरलल लाईन्स असतील तर आपण काय म्हणतो की रेशो सेम आहे. पॅरलल लाईन असतील रेशो सेम, आणि कॉन्व्हर्सला रेशो सेम असेल तर आपण म्हणणार आहे पॅरलल लाईन्स. असा एक्झॅक्ट फरक आहे दोघांमधला. एकदा परत बघा, पॅरलल लाईन नोन असतील तर रेशो सेम असतो, आणि कॉन्व्हर्समध्ये रेशो सेम असेल तर 2 लाईन काय असतात, पॅरलल. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल कॉन्व्हर्सचा थिअरम, कॉन्व्हर्स ऑफ BPT आपण कधी यूज करणार आहे, ज्यावेळेस तुम्हाला 2 लाईन्स पॅरलल दाखवायच्या असतील त्यावेळेस तुम्ही हा कॉन्व्हर्स ऑफ BPT यूज करणार आहेत. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ह्या 2 रेशो तुम्ही जर सेम दाखवले तर आपोआप तुमचे AB आणि QR ही लाईन काय होऊन जाणार आहे, पॅरलल होऊन जाणार आहे. हा आहे आपला कॉन्व्हर्स ऑफ BPTचा थिअरम. ठीक आहे. याच्यानंतर आपल्याला प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर. चला बघा, प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर काय सांगते. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक ट्रायंगल आहे, ट्रायंगल ABC, ज्याच्यामध्ये मी
रे बी डी इज द बायसेक्टर. तुम्हाला दिसेल रे बी डी इज द बायसेक्टर. तो बायसेक्टर आहे कुणाचा, कुठल्या अँगलचा, बायसेक्टर ऑफ अँगल ए बी सी. जर ऑलरेडी तुम्हाला बायसेक्टर माहीत असेल देन ती प्रॉपर्टी काय सांगते, इथं सुद्धा रेशो सेम आहेत. ते कोणते रेशो, तर रेशो आहेत ए बी अपॉन बी सी. दिस रेशो इज इक्वल टू ए डी अपॉन डी सी. मग तुम्हाला रेशो कोणता सेम येऊन जाईल, ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू ए डी अपॉन डी सी. पण हे कधी होणार आहे, जर तुमची ही लाईन, कोणती लाईन, बी डी ही कोण असेल, अँगल बायसेक्टर असेल तेव्हा हे होणार आहे. ठीक आहे. दुसरं आहे याचा कॉन्व्हर्स. ठीक आहे. आता बघा कॉन्व्हर्स काय सांगेल, कॉन्व्हर्समध्ये पर माझ्याकडे एक ट्रायंगल आहे. ठीक आहे. कॉन्व्हर्समध्ये मी एक ट्रायंगल काढलेलं आहे. आता बघा ट्रायंगलमध्ये याचं नाव आहे समजा काय म्हणूया पी क्यू, हा एक ट्रायंगल आहे. ठीक आहे. आता मी रँडम अशी एखादी लाईन काढली आहे. ठीक आहे. मला माहीत नाही त्याच्याबद्दल, तर मी इकडं असं म्हणते मी इन ट्रायंगल पी क्यू आर मी रेशो फाइंड आउट केला. कोणता रेशो, रेशो फाइंड आउट केला पी क्यू अपॉन क्यू आर. हा रेशो काढला. समजा रेशो काढला पहिल्यांदा पी क्यू अपॉन क्यू आर. सेकंड रेशो काढला मी पी एस अपॉन एस आर. सेकंड रेशो काढला पी एस अपॉन एस आर. दोन रेशो काढले आणि दोन रेशो सेमच आले. जर दोन रेशो काढले, दोन रेशो सेम आले देन तर मी काय म्हणेल, तर मी असं म्हणेल की ही जी लाईन मला दिसते क्यू एस इज द अँगल बायसेक्टर. तर मी असं म्हणेल देन रे क्यू एस. तर मी असं म्हणेल की जी लाईन मला दिसते रे क्यू एस इज द अँगल बायसेक्टर. तर ती अँगल बायसेक्टर आहे कुणाची, अँगल बायसेक्टर ऑफ अँगल पी क्यू आर. म्हणजे सेम टू सेम मग अशा आपण जो बघितला बी पी टी आणि त्याचा कॉन्व्हर्स तसं आहे एक्झॅक्टली एकमेकांच्या उलटं. तुम्हाला इथं कळेल की जर बायसेक्टर असेल तर रेशो सेम येतो आणि इथं रेशो सेम असेल तर ती लाईन बायसेक्टर असते. ठीक आहे. एक्झॅक्टली सेम आहे बी पी टीसारखं. ठीक आहे. बघा आणि याच्यानंतर लास्टची प्रॉपर्टी आहे आपली प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन. चला जाऊया प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्सकडं. इथं तुम्हाला दिसेल की लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम पॅरलल टू लाईन एन. तिन्ही लाईन्स एकमेकांना काय आहेत, पॅरलल आहेत. जर 3 लाईन एकमेकांना पॅरलल आहेत अँड दिस लाईन वी कॅन से दॅट एम अँड एन, एम अँड एन आधीच म्हटलं आपण एम अँड एन, त्याला पी अँड क्यू, स्मॉल पी अँड स्मॉल क्यू आर ट्रान्सवर्सच म्हणूया. ठीक आहे. त्या ट्रान्सवर्स आहेत. तर प्रॉपर्टी काय सांगते, जर तुमच्याकडे 3 लाईन पॅरलल आहेत तर इकडे सुद्धा 2 रेशो सेम असतात. कोणते, पी क्यू अपॉन क्यू आर इज इक्वल टू ए बी अपॉन बी सी. तर रेशो तुमचे सेम होऊन जातात. पी क्यू अपॉन क्यू आर इज इक्वल टू ए बी अपॉन बी सी. हे 2 रेशो आपले सेम होऊन जातात. म्हणजे बघा कोणते कोणते, पी क्यू अपॉन क्यू आर इज इक्वल टू ए बी अपॉन बी सी. पण कधी, जर या 3 लाईन पॅरलल असेल तर, आणि ह्या 2 आपल्या काय ट्रान्सवर्सल आहेत. जर असं असेल म्हणून आपण याला नाव दिलं प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स. अशा आपण आज 5 गोष्टी कवर केल्या. पहिलं तर बी पी टी थेरम, कॉन्व्हर्स ऑफ बी पी टी, अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी, त्याचा कॉन्व्हर्स, नंतर 3 पॅरलल लाईनची प्रॉपर्टी. अशा आपण 5 प्रॉपर्टीज कवर केलेल्या आहेत. जर समजल्या नसतील तुम्ही एकदा रिवाइंड करून बघू शकता. ठीक आहे. एकदम इझी आहेत आणि आपल्याला एक्झरसाइज प्रॅक्टिस सेट 1.2 सॉल्व करण्यासाठी लागणारे आहेत. ठीक आहे. याने आपला पूर्ण प्रॅक्टिस सेट 1.2 सॉल्व होऊन जाईल. ठीक आहे. आणि जरी तुम्हाला कोणती गोष्ट याच्यातली कळाली नसेल तर ती एक्झरसाइजमध्ये जेव्हा आपण प्रॅक्टिस सेटमध्ये जेव्हा आपण तिथले क्वेश्चन सॉल्व करू तेव्हा तुमचे ते सगळे कवर होऊन क्लिअर होऊन जाते. तुमचे जे काही पॉईंट्स असतील ते जर कळलं नसेल आता तर. थँक्यू.